नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात का? तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आज मी परत एकदा घेऊन आलेले आहे माशाचीच रेसिपी. पण मागच्या वेळेला आपण कोकणी स्टाईलमध्ये फिश करी केली होती. आता ह्या वेळेस गोवन करी करणार आहोत आणि ते पण खोबरेल तेलामध्ये. तर त्यासाठी आम्ही आणलेला आहे बासा मासा. हे बघा, हा बासा मासा आणलेला आहे. तर या बासा माशाचं सुक्क पण थोडं करणार आहे, करी पण करणार आहे. तर ही आपली गोवन करी असणार आहे आणि सुक्क असणार आहे. गोवन करीला खोबरेल तेल लागतं, तसं कोकणी करीला पण खोबरेल तेल लागतं. कुणी टाकतं, कुणी नाही टाकत. आणि भाजलेला मसाला, याला भाजलेला मसाला लागत नाही. तर चला तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते. तर थोडंसं मी माझ्या ह्यानं पण काय गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्या गोवन करीमध्ये. तर हे बघा, मी थोडेसे धने घेतलेत, दालचिनी घेतली, मिरं घेतलंय, लवंगा घेतलेत आणि आपली करी चांगली थोडीशी थिक म्हणजे घट्ट येण्यासाठी 1 चमच्यावर 1 टीस्पून तांदूळ घेतलेत. आपले साधे तांदूळ, आपण जे भात बनवतो ना ते तांदूळ घेतलेत. आणि हा खिसून ओलं खोबरं आणि सुकं खोबरं घेतले. त्यातच मी एक हिरवी मिरची पण टाकणार आहे. लसूण घेतलाय, यातच मी अद्रक पण टाकणार आहे. तसेच भाजून कच्चा कांदा फोडणीला टाकतात गोवन करीमध्ये. तर मी तसं न करता थोडासा हा कांदा भाजून घेतलाय आणि टोमॅटो पण भाजून घेतलंय. एवढंच थोडंसं वेगळं आहे. बाकी सगळं गोवन करीमध्ये जे लागतं ते इंग्रेडियंट घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याची सगळ्याची, आणि ह्यात मी माझ्याकडे सुक्या मिरच्या नाहीत, बॅडगी मिरची, काश्मीरी मिरची. तर माझ्याकडे पावडर आहे, बॅडगी मिरची पावडर, तीच मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आपली एकदम फाईन गंधगोळी अशी पेस्ट बनवून घेणार आहे. आणि हे आपलं खोबरेल तेल. तर ह्या खोबरेल तेलामध्ये मी गोवन करी बनवणार आहे. तर हे तेल मी घाण्यातून आणलेलं आहे. तर हे अर्धा लिटर तेल आहे, अर्धा लिटर तेलाची बाटली आहे. तर ही अर्धा लिटर तेलाची बाटली मला 230 रुपयाला मिळाली. एकदम शुद्ध आणि खाण्यायोग्य. तर असं घाण्याचं तेल पण मिळतंय बघा. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घाण्याचं घेऊ शकता. एकदम ह्याच्यामध्ये मिलावट नाही ना, काय नाही, एकदम शुद्ध. तर आता आपण हे सगळं फिरवून घेऊया. चांगले असं गंधगोळे वाटण करून घेऊया. कारण गोवन करीला काय जास्त तेल वगैरे लागत नाही. आणि हा मासा धुवून चांगला स्वच्छ करून घेतला. याला मीठ, हळद आणि लिंबू लावून याला ठेवलेला आहे. तर आता आपण अद्रक टाकत आहोत बारीक करून. अद्रकचे 2 तुकडे घेतलेत. हा ड्राय मसाला टाकते. तसेच हे खोबरं आणि लसूण पण टाकत आहे. आणि हे एकदम बारीक वाटलं की मग त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ऍड करणार आहे. तर मी साधारण ही 1 मिरची टाकत आहे, कारण आपल्या ह्या वाटणामध्ये मिरं पण टाकलेलं आहे. एकदम जास्त झणझणीत नकोय. थोडंसं आपण ह्यात मध्ये जिरं टाकून घेऊया थोडं, नाहीतर नको राहू दे. जिरं नव्हतं टाक, फिरव. आणि ते बारीक होत आलं ना एकदम. तर ह्या वाटणामध्ये मी बॅडगी मिरची पावडर टाकत आहे, कारण माझ्याकडे सुक्या मिरच्या संपलेल्या आहेत, म्हणून मी हे पावडर टाकत आहे. तर साधारण मी 2 चमचे टाकले, 2 आणि अर्धा. तर ते पुष्कळ होईल आपल्याला.
हे की वाटत आली की मग हे टाकायचं. वास येते का त्याला? तेव्हा काही अशी आपली गंधगोळी पेस्ट करून घ्यायची गोवन करीला. आता ह्यात मध्ये कांदा आणि टोमॅटो नाही बसत म्हणून ते वेगळं आपण फिरवून घेणार आहे. आपण फोडणी देऊया. कढई ठेवते. तर आता आपण ना ह्यात मध्ये खोबरेल तेल टाकून घेऊया. हे खायचं खोबरेल तेल मी मगाशी तुम्हाला दाखवले घाण्यातून आणलेलं. तर ते टाकून घेऊया. साधारण 1 चमचा टाकते बघा आणि अजून अर्धा. वेगळी वेगळी तेल खाल्ली पाहिजेत, आपल्या शरीराला गरज आहे. तर आता हे मी फिरवलेलं कांदा आणि टोमॅटो टाकत आहे. तर हे भाजल्यामुळं ना ह्याला काय जास्त आपल्याला हे करायची गरज नाही. कमीच्याला परतून घ्यायचं आहे. मैत्रिणीनं माझे व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रेसिपीज बघायला भेटतील आणि तुम्हाला घरी बनवत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे दाखवल्यानं टेस्टी आहे की नाही. ते मस्त असा वास सुटलाय बघा. खोबरेल तेल एकदम छान आहे. खूप असं बाहेर वास येतोय. ही करी काय अशी म्हणजे लय चमचमीत नसते. याच नाही का जास्त करून. आणि मी चिंचाऐवजी कोकम टाकत आहे. तर मी कोकम भिजू घातले होते. मग कोकम तर हे बघा मी कोकम भिजू घातलं होतं आणि हे पाणी मी टाकणार आहे कोकमाचं. छान येते ना. प्युअर आहे घाण्यातलं. तर आपल्याला ह्याला काही जास्त हे करायचं नाही, थोडंसं फ्राय करायचंय. आणि याला जास्त तेल पण लागत नाही. ही गोवन करी जास्त ऑइली नसती. आता हे आपलं वाटण फिरवलेलं ते मी टाकत आहे. किती लाल बोंद असा एकदम लाल चुटूक कलर आलाय बघा, रंग आलाय. मसाल्याचा पण खूप छान सुगंध सुटलाय. तुमच्या जेवढे मेंबर त्या मेंबर प्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. घट्ट आहे खूप. पाणी टाकते.
वाटण म्हणलं की सगळं असं धुवून करून छान मस्तपैकी त्याला टेस्ट येते. त्यात मसाला फिरवल्यानं त्या जार मधूनच मी किती अशी बघा रेड रेड कलर आलाय त्याला एकदम छान. आता आपण माशाला तर मीठ लावून ठेवलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये पण मीठ टाकू 1 चमचा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यातमध्ये ना चिंच पण टाकू शकता. मी लिंबू लावल्यामुळं मी कोकम टाकत आहे. आपल्याला घरी पण करता आलं पाहिजे कोकणी पद्धतीची करी, परत गोवन करी. कधी कधी वाटतं खावंसं, ते आपल्याला आलं पाहिजे म्हणून करायचं. आता खायचं म्हणलं की आपल्याला शक्य नाही कोकणात किंवा एकदम असं गोव्याला जाणं, म्हणून हे घरच्या घरी केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. आणि ही करी जी आहे ही एकदम अशी तेलकट किंवा हे नसती, साधी असल्यामुळे ती बरी पडते खायला. एकदम ऑइली पण नाही ना, काय नाही. आता आपल्या ह्याला शिजू द्यायचं जरा, म्हणजे मग आपण त्यात मध्ये माशाचे पीस टाकू. आपल्या ह्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे, थोडंसं सुकं खोबरं आहे. ते काय आपण खोबरं भाजून घेतलेलं नाही, कारण गोवन करीमध्ये खोबरं भाजून टाकत नाही, ते असं टाकतात. त्यामुळे मी काय खोबरं भाजलेलं नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी ऍड करायचं तेवढं करायचं. हे खूप घट्ट झालेली आहे करी. थोडं त्याला झाकण टाकू, जरा उडते अंगावर. झाकून दे गं, नाही का असं खूप चटचट उडतंय. त्याच्यामुळे याला झाकणं हे खूप महत्वाचं आहे. त्याला झाकूया. आता बघू आपण बघा
मस्त असा रंग आला याला. त्याला ना घट्ट झालंय. याला पाणी टाकत आहे मी. हे अजून आपलं शिजायचं आहे. त्याच्यामुळं नाही का आता आपण ह्याच्यात मध्ये कोकम टाकूया. हे अजून शिजून आपला आटायचं आहे. त्यात आपण फिश टाकून घेऊया. जरा याला उकळी येऊ द्या, मग फिश टाकू. मस्त असं छान झालंय. तर आता हे फिश मी टाकत आहे याच्यामध्ये. फिश जे आहे ना ते बासा मासा आहे. त्याची आपण गोवन पद्धतीनं आणि हे 4-5 पीस आहे ते मी फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी ठेवले. तर आता ह्याला आपण शिजवून घेऊया. आता ह्याला जे शिजतंय तोपर्यंत हा मासा शिजतोय तोपर्यंत आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेते. तर या माशाची आपली करी तयार होती. तोपर्यंत आपण ही शिजवायला ठेवूया. बघा सुक्क करायसाठी आलं, लसूण, कोथिंबीर, अर्धी मिरची आणि जिरं टाकले आणि कुटून घेतलंय. तर याला मी मसाला लावणार आहे.
थोडंसं याला लाल तिखट लावून घेऊया. भाजीचं आता हे फ्राय करून घेणार आहे. त्याला मसाला लावलाय, आलं लसूण जिरं आणि थोडीशी कोथिंबीर आणि मिरची अर्धी असं याला लावून घेतलंय. आता हे मी फ्राय करून घेणार आहे. तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहे. मासे लागेल तेवढंच मी हे केलंय. हे कॉर्नफ्लॉवर आहे, त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून घ्यायचं म्हणजे मग हे आपलं चांगलं कोटिंग बसते. टाका आपला मसाला पण निघत नाही. जेणेकरून हा मसाला नाही का निघला नाही पाहिजे, असं एकदम घट्ट बसलं पाहिजे. आता आपल्याला हे चांगलं कडक असं भाजून घ्यायचं आहे. आपली गोवन करी तयार आहे. बासा माशाची गोवन करी, फिश फ्राय, कळण्याची भाकरी, लिंबाची फोड आजचा असा आमचा संध्याकाळचा जेवणाचा मेनू आहे. तर या जेवायला मंडळी सगळे. ज्यांना फिश आवडते त्याने आमच्या घरी या. सुरमई, रावस सगळे मासे बनवल्या जाते, खायला अगदी आवडीने या. आणि माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हे डिश तुम्हाला कशी वाटली. बासा माशाची गोवन करी.